गिरगावची माऊली यांच्यातर्फे पुरस्कृत आलेलं एक गिफ्ट वाउचर दिलं जात आहे सागर यांना. सागर बॅडलक म्हणू शकतो नक्कीच. चला या दादा, राहुल दादा आपण या देत आहे. सिद्धेश दादा आपण देखील या. सागर यांनी अप्रतिम फलंदाजी केली. दुसरा देखील षटकार आम्ही पाहिला होता, परंतु तो षटकार एक उंच पुरा खेळाडू होता, त्यामुळे कुठेतरी तो बॉल थांबला आणि एका हाताने ती झेल पकडली गेली आहे. धन्यवाद सागर, नक्कीच बॅड लक म्हणू शकतो. या स्पर्धेतील आपलं आव्हान संपुष्टात आलंय, परंतु येणाऱ्या पुढील स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा सागर. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया आपण. पडदा बांधायला सांगायचं आहे का? ओके विकी, पाठीमागे कोणातरी पाठव, पडदा बांधायचा आहे पाठीमागचा. हॅलो हॅलो, धन्यवाद सुपेश सर. चला जाऊयात मैदानाकडे, महत्वाच्या मॅच कडे घेऊन जातोय. पडद्यापासून दूर राहा लहान मुलांनो, पडद्यापासून दूर राहा. आज या क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस. आजची सकाळ क्रिकेटमय पाहिली, आजची दुपार क्रिकेटमय पाहतोय, आजची सायंकाळ, आजची रात्र, केव्हा आणि केव्हा क्रिकेटसाठी केला अट्टाहास. एक नवा अध्याय, एक नवा प्रवास आणि एक नवा इतिहास या नगरीमध्ये, बांद्रा परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुंबईची सर्वात मोठी प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. फुलटॉस बॉल लेग साइडला भिरकावलाय. 1 रन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 रन फक्त क्षणी पूर्ण झालेत. 2 आणि तिसरीचा देखील दिलाय. रन एकंदरीत किती मिळणार आहेत निर्णय होतोय. रन जर आपण पाहिलं तर 4 रन दिले जात आहेत. 4 रन. सूरज पहिले षटक हाताळत आहेत. नॉकआउट लीग पद्धतीतील मॅच करूया मोरूचा संघर्ष. जिंकणारा संघ पुढील वाटचाल पाहायला मिळेल आणि पराभूत झालेल्या संघाला मात्र पुन्हा 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे, अशी ही क्रीडा स्पर्धा. तब्बल लाखभर रुपयांचं पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीजचा बायकर मॅन देखील या नगरीमधून आपल्याला पाहायला मिळणार. सर्वांच्या नजरा त्याच्याकडे देखील. कोण मात्र त्या बाईकवरती स्वार होणार, मॅन ऑफ द सिरीज त्या बायकर मॅनला दिली जाईल. फुल टॉस बॉल लेग सेटला भिरकावलाय. लॉक ऑफचा प्लेअर आहे, फेकी केलाय स्ट्राईकला. बॉल मात्र रिसीव्ह केला जातोय. 2 रन मिळतील. धावफलक झाले 7. षटक क्रमांक पहिलं अजूनही प्रगती पथावर. या वेळेला जर आपण पाहिलं तर तिकडे हलकासा ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा सिंगल. रन जर आपण पाहिलं तर रन झालेत. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. फेकी केलाय पण आपल्या क्षेत्रात पोहोचलाय बॅटर. दोनही शुभम बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. जेजेचा संघ आहे एका बाजूला आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर वरईचा संघ आहे. एका ओव्हर नंतर संघाची धावफलक 11 या स्थानावर जाऊन पोहोचले. 1 ओव्हर 11. 15 मिनिटांचा कालावधी. टीम मीटिंग जास्त नकोय सरस. बॉईज या संघाला विनंती आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस. एक एक मॅच जशी जशी कमी होत जाणार तशी आजच्या दिवसाला अधिक जास्त मजा येणार आहे. रन सर बॉलर आहेत. सेकंड ओव्हर.
हर्ष हर्ष आलेत. फुल टॉस बॉल लेग साईडला भिरकावला. प्लेयर आहेत तिकडे. वन बाउन्स बॉल रिसीव्ह केला. तिकडे मात्र काही गरज नव्हती. शुभम, एका शुभमचा खेळ थांबला. नाराजगी व्यक्त करतोय ग्राउंड वरती. रनआउट कोणालाही मान्य नसेल, कारण जर आपण पाहिलं ना तर जागतिक दर्जाचं क्रिकेट ज्यावेळेस आपण खेळतो, जागतिक दर्जाचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर त्या क्रिकेटमध्ये एक असा खेळाडू होऊन गेला जो आपल्या कारकिर्दीमध्ये कदापिही रन आउट मात्र झाले नाहीयेत. ते म्हणजे आपल्या भारतीय संघाचे माजी कर्णधार सन्माननीय कपिल देव. कपिल देव सर हे कदापि रनआउट झाले नाही. त्याचबरोबर आम्हाला सुपेश सर कळवत आहेत की त्यांनी नो बॉल देखील कधीही आपल्या कारकिर्दीमध्ये केला नाही. अनेक असे काही काही विक्रम असतात वैयक्तिक. आज नो लॉस जोडीचा देखील विक्रम झाला ओमकार आणि नंदू यांचा. बॅटर प्रतीक आहेत. हो हो, नो बॉलचा इशारा. बिफोर आफ्टर लाईन नो बॉल घोषणा होतीये. रन जर आपण पाहिलात तर 13 रन झालेत. नेक्स्ट बॅटर प्रतीक आलेत. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हर्सला खेळले. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल बघता क्षणी 2 मिळालेत. काल चुनाभट्टीचा संघाचं कौतुक होतं, कारण चुनाभट्टीचा जो संघ होता त्या संघाने काय चपळाई दाखवली, काय रन जोडत होते. NKM धावफलक 15. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळलेत. स्ट्राईक एंडचा बॅटर अगदीच नॉन स्ट्राईक एंडला पोहोचला. थ्रो देखील नॉन स्ट्राईक एंडला झालाय, त्यामुळे 2 धावा निश्चितच अगदी सेफ मिळाल्या. 2 धावा पुन्हा एकदा पुढे जातील. रन 17. दरम्यानचा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 हर्ष गोलंदाजी करतायत. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. सामना क्रमांक जर आपण पाहिला तर नॉकआउट पद्धतीचा दुसऱ्या सामन्याकडे आपण वळालोय. एक एक मॅचचा प्रवास जसा जसा पुढे जाईल मॅचला अधिक जास्त रंगत येईल. पुन्हा एकदा डिक्लर एकेरी धाव. डिक्लर 1 आहे. 1 रन पुढे जातोय. 19. 4 बॉल 19. 4 बॉल 19 रन झालेत. शेवटचा बॉल अजूनही उर्वरित. ओहो, नाईस स्ट्रोक. चांगला शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळाला होता, बट 1च रन असेल डिक्लेअरचा. 20 रन. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाचं धावगणित 20-20. 12 बॉल 10 बॉल अजूनही उर्वरित आहेत. टीम मीटिंग नकोय आपल्याला. टीम मीटिंग नकोय. ओव्हर नंतर टीम मीटिंग नकोय. अंपायर वॉर्न करा. षटक क्रमांक 3 गोलंदाज सुशील सज्ज होत आहेत. पहिला समोरच्या दिशेने कव्हर्सला खेळलेत. ओहो, मिसफील्ड. संधी साधली त्याची. दुहेरी धावेवर संधी साधली. तिहेरी धावेवर संधी साधतायत. 4थी धावेसाठी फेकी तर केलाय आणि संधी 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 4 धावांवरती.
मिसफील्ड झाली, 4 रन मिळाले, रूपांतर झालंय. महत्वाची मॅच खेळतोय आपण. इथून माघारी जायला कोणत्याही संघाला आवडणार नाहीये. जेव्हा लीग असतं, लीग मध्ये काहीसे चान्स असतात, पहिली मॅच, दुसरी मॅच, तिसरी मॅच, पण ज्यावेळेस लीगचं माध्यम संपतं ना, तेव्हा मात्र कुठेतरी समीकरण बदलतं. सागर मात्रे देखील उपस्थित होत आहेत. अगदीच पहिला दिवस प्रभावी केला आपण, कारण पहिला दिवस सर्वांचं लक्ष वेधलं मॅजिक बॉलने. ती मॅजिक बॉलची करामत आपण घडवलीत. आज देखील मॅजिक बॉल निर्णायक ठरले, काल देखील निर्णायक ठरलेत. काल 1 बॉल 5ची मॅच षटकाराने आनंद दिली, आज 1 बॉल 6ची मॅच षटकाराने आनंद मिळाला. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह केलाय तिकडे. लॉंग ऑफचे प्लेअर आहेत, पकडलाय. 2 रन पुन्हा मिळतील. फुल टॉस बॉल, हो हो, नाईस फील्ड. पण तिकडे जर आपण पाहिलं, चौकार आलाय, पण एफर्ट दिलेत 4 धावांसाठी. आणखी चौकार पाहायला मिळतोय. मॅजिक बॉल ऑन होताना पाहायला मिळेल. रन झाले 30. मॅजिक बॉल वरती अनेक जण एक्स्ट्रा काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात, पण काही जणांनी अगदी सेन्सिबल खेळलेत मॅजिक बॉलला. चला चला, मॅजिक बॅट, मॅजिक बॉल. षटक क्रमांक 3, बॉल नंबर, षटक क्रमांक 3चा 4था बॉल मात्र पाहायला मिळतोय. 14वा आणि 15वा बॉल मॅजिक बॉल म्हणून प्रत्येक मॅच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय, प्रत्येक इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. हो, हलकासा खेळ तिकडे. सिंगल मिळतोय, डबलचा कॉल येतोय आणि डबल देखील मिळणार आहे. 2चे 4 होत आहेत. सेन्सिबल खेळलेत, काही मोठा स्ट्रोक खेळायची गरज नाहीये. 2ने देखील 2-3 रन देखील पुरेसे आहेत. षटकार आणि चौकाराच्या प्रयत्नात समीकरण बदलतंय, फसतंय. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आज एकंदरीत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ज्या काही आपण रील्स, ज्या काही व्हिडिओ आपण पाहतोय, जी काही मेमरी कव्हर केली जाते, चिराग सावंत आपलं देखील कौतुक आहे. रन जर आपण पाहिला, रन झाले 36. चला, टीम मीटिंग नकोय जास्त. 1 ओव्हर नंतर प्रत्येक टीमने येऊन टीम मीटिंग नाही करायची, प्रत्येक प्लेअरने एकत्र येऊ नका. 36. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर्सला खेळलेत, प्लेअर येत आहेत तिकडे. फेकी केली आहे, 2 रन मिळणार आहेत. चांगला थ्रो दिलाय, रन देखील चांगले सोडलेत. 38 रन. षटक क्रमांक 4, 1 बॉल झालाय. शेवटचे अजूनही उर्वरित राहिले 4 बॉल. किती धावांचं लक्ष उभं राहते, किती टार्गेट दिलं जातंय. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळले होते,
खाली बसला बॉल, कॅचचा ट्राय केला होता बॉलरने, बॉल हाताला जाऊन आदळलाय, चटका दिलाय या प्लास्टिक बॉलने. इतक्या वेगाने मात्र पिचिंग केला, इतक्या वेगाने ड्राईव्ह केला. रन्स आहेत 39. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, बोल्ड आउट झालेत, विकेट आलाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. आणखी एक विकेट माघारी जाते. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत. बॅटर आशिष. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 39. एक 40-42 धावसंख्या देखील फाईट आहे. रन झाले. शेवटचे 2 बॉल, लास्ट 2 बॉल. हैदर बॉलिंग करतायत. हो फटका इथे मात्र थोडा दूर राहिलाय. सिंगल मिळतोय. अगदी जवळपासच ड्राईव्ह केला होता मैदानाच्या. लास्ट वन. शेवटचा बॉल आहे. 40 झालेत. चेक केलाय. शेवटचा बॉल. फुल टॉस हिट केलाय. फटका फसलाय. प्लेयर येत आहेत आणि विकेट दिलाय. 1 बॉल 1-2 रन जर घेतले असते तरी तर एक 43 पर्यंत धावसंख्येचं टार्गेट राहिलं असतं. 40 झालेत. 41चं टार्गेट आहे. हॅलो. 9 पॅकर आणि अंजीरवाडी या 2 संघांनी टॉससाठी या. हॅलो. बॉईज पॅकर, बॉईज स्पोर्ट्स कप आणि PVR बॉईज टॉससाठी या. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉससाठी या. PVR बॉईज टॉससाठी या. PVR बॉईज. हॅलो. चला टॉस केला जातोय. विनंती राहील टॉससाठी अमीन यांना.
41 धावांचा पाठलाग करायचे सलामीवीर जोडी दाखल होते. सुशील आणि हसन या जोडीला पाठवलं गेलंय. तर पहिली ओव्हर घेऊन गोलंदाज आहेत आयुष. आयुष येत आहेत पहिली ओव्हर. 41 धावांचा पाठलाग कशा प्रकारे सामोरे जातील. पहिलाच बॉल व्हाईट बॉल एक्स्ट्रा दिलाय. एका बाजूला वरई एका बाजूला जे जे अशी लढत आपण पाहतोय. खाली बसलेला बॉल समोरच्या दिशेने खेळलेत प्लेयर आहेत. एकच रन मिळेल. समीकरण चालू झालंय 1 बॉल 2चं. एक बॉल 2 रन. दरम्यानचा बॉल लेग साइडला भिरकावलाय. नो बॉलचा कॉल येतोय. पहिली कंप्लीट सेकंड देखील होतीये. निर्णय कळवायचा आहे. पंच देतील निर्णय. आपण कोणीही जवळ जाऊ नका. नो बॉल कंटिन्यू राहतोय. चला आर्ग्युमेंट नको फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या. 41 धावांचा संघर्ष 41 धावांचा पाठलाग 20 बॉल मध्ये पूर्ण करायचं. 20 बॉल मध्ये थांबवायचंय. जे जे आणि वरईची लढत आपल्याला पाहायला मिळते. अंतिम दिवसातील ही क्रीडा स्पर्धेचा सामना आपण पाहतोय. आयुषची पहिली ओव्हर. अगदी प्रत्येकाला या क्रीडा स्पर्धेवरती नाव कोरायचंय. बॅकफुटला जाऊन लेग साइडला हलकासा ड्राईव्ह केला तिकडे मिसफिल्ड. 2 रन कंप्लीट. अगदी सहज खेळले. 2 रन इझिली बनवलेत. दोन बॉल 7 रन झालेत. 2 बॉल आणि 7. यावेळेला चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा जर आपण पाहिलं तर सेकंडचा कॉल दिला होता आणि सेकंडच्या कॉलला फटका फसलाय. विकेट येते. पहिली विकेट. रनआउट झालाय सुशील. नेक्स्ट बॅटर हैदर. हैदर आलेत नवीन बॅटर. रन झालेत 8. षटक क्रमांक पहिल्यातील आणखी काही उर्वरित राहिलेत बॉल. चला थोडं स्पीडअप करा. फुल टॉस बॉल हिट केलाय. लॉंग ऑफच्या बाहेर जातोय. जबरदस्त षटकार आलाय. मॅचला पूर्णतः बदललाय. क्या बात आहे. 14 रन. 1 टू गो. पहिल्याच ओव्हरला धावांची एक जबरदस्त आतिषबाजी होताना पाहायला मिळते.
यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पहिलीच ओव्हर महागातलं षटक पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा लेग साईडला भिरकावला जातोय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. 1 रन आणि ओव्हर समाप्ती. रन झाले 16. 16 रन झालेत. अजूनही 15 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर गरज आहे 16. 15 बॉल मध्ये धावांची गरज आहे 25. म्हणजे मॅच जवळपास बनवली आहे. बॉलर नेम प्रणय. टीमचे कॅप्टन प्रणय येत आहेत. रन जर आपण पाहिलं तर 16 रन 16. यावेळेला जर आपण पाहिलं तर हो हो नो बॉल षटकार. 7 रन. हैदरच्या बॅट मधून जबरदस्त ड्राईव्ह. मॅच कुठेतरी फसताना पाहायला मिळते. 41 धावांचं जो लक्ष आहे त्याला सामोरं जात असताना अर्ध्या धावा तर झाल्यात. 23 रन झालेत. 15 बॉल अजूनही 18 धावांचं आता मात्र पाठलाग करायचंय. मॅच कुठेतरी फसताना पाहायला मिळाली. दरम्यानचा बॉल 1 रन. सेकंड कॉल. सेकंड रन मिळतोय. 2 रन मिळणार आहेत. मॅचला पूर्णतः टर्न केलंय. यावेळेला जर आपण पाहिलं पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल दिला जातोय डाव्या यष्टी बाहेर. रन जर आपण पाहिलं 26 रन झालेत. इथे मात्र पुन्हा एकदा ती चुकी होते. व्हाईट बॉल. रन जर पाहिलं 27 रन झालेत. 27. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. सिंगल मिळतोय. रन जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एकीने पुढे जाईल. 29 रन झालेत. अवघ्या काही धावसंख्येचा आता खेळ राहिलाय. रन जर आपण पाहिलं तर 31 रन झालेत. इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा येते डॉट बॉल. पण अजूनही 10 धावांचा पाठलाग करायचंय. बॉल राहिलेत 10.
31 सलीत 10 रनचा अजून पाठलाग करायचंय. नेक्स्ट ओव्हर शुभम येतोय गोलंदाज. दहा बॉल अजूनही 10 धावांचा पाठलाग करायचंय मॅचला जिंकण्याकरता. नो बॉलचा कॉल येतोय. +1 आणि +2 3 रन एकंदरीत मिळत आहेत. शॉर्ट 1 रन, 1 शॉर्ट रन, 2च रन असतील आत्ताचे. अजूनही 8 धावांचा पाठलाग करायचंय. आणखी एक टीम पुढे जाणार आहे. फुल टॉस हिट केलाय, लेग साइडला भिरकावलाय. डिक्लेअरचा 1 रन. .34 पुन्हा एकदा स्टेप आउट आणि फटका फसलाय. विकेट येतोय. विकेट आलाय. नेक्स्ट बॅटर राकेश येत आहेत. 7 धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरता. चला स्पीडअप करा. यानंतर होणाऱ्या मॅच साठी दोन्ही टीमने मैदानाचा ताबा घ्यायचा. पुन्हा एकदा नो बॉल. 2 रन कंप्लीट होत आहेत. 3 रन मिळणार आहेत एकंदरीत. म्हणजे मॅच आता अगदीच जवळपास आली आहे. पहिल्या मॅचलाच कुठेतरी सुरुवात झाली. दरम्यानचा बॉल इकडे पायातील. मॅजिक बॉल ऑन होतोय. मॅजिक बॉल वरती मॅजिक करतील काय का पुन्हा काही गणित बदलेल. गरज आहे अवघ्या 4 रनाची. पण 4 रनासाठी विकेट जर आला ना मजा येईल. विकेट आला तर मजा येईल. चला स्पीडअप करा. 4 धावांचा अजूनही पाठलाग करायचंय मॅचला जिंकण्याकरता. फुल टॉस बॉल लेग साइडला भिरकावलाय आणि इथे मात्र जिंकलेली टीम आहे सरस बॉईज. सरस होत आहेत जिंकून. अभिनंदन. सरस बॉईज हा संघ मात्र विजयी ठरलाय. अभिनंदन. चला यानंतर होणारी मॅच बॉईज स्पोर्ट्स आणि PVR. हैदरला मॅन ऑफ द मॅच आहे. हैदर आपण या. हैदर मॅन ऑफ द मॅच हैदर असेल. लुझिंग टीमचे प्रतीक आहेत. प्रतीक आपण देखील या. हैदरला मॅन ऑफ द मॅच जातोय हैदर. हैदर हैदर आपण या. चला थोडं स्पीडअप करा. हैदर हैदर प्लीज कम. मैन ऑफ द मैच. मैन ऑफ द मैच हैदर को दिया जा रहा है. और लूजिंग टीम से प्रतीकला दिलं जाते. लुझिंग टीम जी आपण दिलं जाते गिरगावची माऊली महिला मंडळाच्या माध्यमातून हे गिफ्ट हॅम्पर आहे.
एक आकर्षक असं गिफ्ट आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू. चला लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. एका बाजूला बॉईज स्पोर्ट्स आणि एका बाजूला PVR स्पोर्ट्स अशी लढत पाहायला मिळणार आहे. चला चला मॅच सुरुवात करा लवकर. अंपायरला विनंती राहील आपण टाइमपास करून देऊ नका. अंपायर आपण कोणत्याही प्रकारे त्यांना एक्सक्यूज देऊ नका. मैदानात टी शर्टच्या व्यतिरिक्त कोणताही खेळाडू जाणार नाहीये. ज्यांनी टी शर्ट घातले ते लोकच थांबतील, बाकी कोणी जायचं नाहीये.